उन्हाळ्यात शासनाने एकतर सिग्नल बंद करावे, नाहीतर सिग्नलवर 100 फूट मंडप घालावा. एक करपलेला बाईकस्वार. बायको: अहो, पारदर्शकता म्हणजे काय हो? नवरा: अगं, मी आंघोळीला गेल्यावर तू माझ्या खिशातले पैसे हळूच काढून घेतेस व ते मला समोरच्या आरशातून दिसतात ना, त्याला पारदर्शकता म्हणतात. बायकोने समोरचा आरसाच फोडला. गुरुजी: बंड्या, कधी कुठले चांगले काम केले आहे का? बंड्या: हो गुरुजी, एक आजोबा हळूहळू आपल्या घरी चालले होते. मग मी त्यांच्या मागे कुत्रा सोडला. ते लवकर घरी पोहोचले. बाबूराव मेले म्हणून गण्या त्यांच्या घरी गेला. गण्या: बाबूरावांची बॉडी नाही आली वाटतं. इतक्याच ॲम्ब्युलन्स बॉडी घेऊन येते. गण्या: 100 वर्ष आयुष्य आहे बघा बाबूरावांना. आज टिफिनमध्ये काय भरलंस? बायको: फार्म फ्रेश चिली रेड टोमॅटोज विथ इंडियन पील, मीडियम कट पोटॅटोज विथ फ्राय ऑइल राईस. नवरा: वाव, काहीतरी नवीन डिश दिसते. ऑफिसला जाऊन बघितलं तर फोडणीचा भात होता. घ्या अजून शिकलेली मुलगी. काय ग भवाने, पोराला का मारलीस? मला जाडी म्हणाला, मग त्याला मारून तू काय बारीक झालीस होय ग? तुम्ही कितीही सज्जन असा, बाथरूममध्ये हातातला साबण तिसऱ्यांदा निसटतो तेव्हा आपोआप शिव्या बाहेर पडतात. दुपारी विचार करत होतो, 2 लग्न करावी. एकीने मारलं तर दुसरी वाचवेल. रात्री स्वप्न पडलं तर एकीने पकडून धरलं होतं आणि दुसरी बेदम मारत होती. मुलगा आपल्या आईला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगत असतो. मुलगा: मुंग्या लागतील एवढी गोड आहे ती माझी पिल्लू. आई: मग चहात साखरेऐवजी तिचा थोडा शेंबूड टाकून पी भाड्या. मराठी वाक्याचे 2 अर्थ या विषयावर शाळेत मराठीचा क्लास चालू होता. बाई: हे बघा मुलांनो, मराठीमध्ये प्रत्येक वाक्याचे 2 अर्थ काढता येतात. म्हण्या: बाई, काढून दाखवा ना. बाई लाजून: खाली बस म्हण्या, येड्या, तुझ्या या वाक्याचे देखील 2 अर्थ निघतात.